लागू आहे आणि पुढील आदेशापर्यंत ती लागू राहील. सर, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी सकाळी जे आहे ते विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. त्यांच्यावर काही गुन्हा वगैरे दाखल करण्याची प्रक्रिया? त्याच्या संबंधित त्या दिवशी शिवजयंती दिवशीच गुन्हा दाखल झालेला आहे गणेशपेठ पोलीस स्टेशनला. त्यासंबंधी कारवाई सुरू आहे. सर, ज्या पद्धतीने हिंसाचार झाला, मोठी वाहनांची तोडफोड करण्यात आली, आतापर्यंत किती जे आहे ते संशयित आरोपींना जे ते पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले? याच्यामध्ये जवळपास 50पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आले. काही आरोपींना काही कोर्टामध्ये प्रोड्यूस करून 21 तारखेपर्यंत त्याचा पोलीस कस्टडी रिमांड पण मिळालेला आहे. त्याच्या संबंधित पोलीस स्टेशन, क्राईम युनिट, सायबर ब्रँच, त्याच्यामध्ये CCTV फुटेज, मीडिया थ्रू मिळालेलं फुटेज, त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना निष्पन्न करण्याचं काम सुरू आहे. काल पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी सांगितलं की समाज माध्यमाचे जे आहे ते एकूणच चौकशी केल्या गेल्या, कोणी काही मॅसेज वगैरे, त्या अनुषंगाने काही सायबर विभागाकडून काही पाहणी? ते सायबर विभाग त्यासंबंधी आपल्याला माहिती देऊ शकतो की त्या डिटेलमध्ये आम्हाला वेगवेगळ्या टीम काम करतायत. ते आपल्याला त्यांच्याकडून माहिती मिळू शकते. सर, महिला पोलीस कर्मचारी बंदोबस्त असताना त्यांचा देखील विनयभंगला, त्यांची वर्दी जी आहे ती खेचण्याचा प्रयत्न केला गेला, अश्लील शेरेबाजी झाली, असा देखील प्रकार? हा, त्याच्यामध्ये फिर्यादीमध्ये जे काही स्टाफला आमच्या त्याच्यामध्ये हल्ला करण्यात आला त्या पद्धतीने FIR मध्ये नोंद आहे आणि त्या आरोपींचा शोध घेण्याचं सुरू आहे. सर, शेवटचा प्रश्न, रमजान सुरू आहे, काही सवलती वगैरे देण्यात आलेली? याच्यामध्ये अशा संबंधी कोणताही आदेश नाही सवलतीचा. संचारबंदी महत्त्वाचा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याच्या अनुषंगाने पोलीस काम करत आहे. खूप खूप धन्यवाद सर. तर हे होते DCP राहुल मदने सर. आता बंदोबस्त जे आहे ते या ठिकाणी अजूनही कायमच आहे. मात्र सुरुवातीला ज्यांनी आंदोलन केलं, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल असेल, त्यांच्यावरती जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत ज्यांनी अश्लील किंवा गैरवर्तन केलं त्यांचं देखील आता शोध जे आहे ते पोलिसांकडून गेला जाते. त्या अनुषंगाने नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते जो जमाव होता त्याच्या विरोधामध्ये जे सद्यस्थितीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र संचारबंदी जी आहे ती कायम आहे आणि ती आता पोलीस आयुक्त नागपूरचे रवींद्र कुमार सिंगल सर त्यांच्या आदेशानंतर जे आहे ते हटवली जाणार असे त्यांना लोकशाही मराठीशी बोलताना सांगितलेलं आहे. लोकशाही मराठीसाठी मी ज्ञानेश्वर. तर आपण पाहतोय नागपूरमधल्या इतर भागात संचारबंदी अद्यापही कायम आहे. चर्चेनंतरच ही संचारबंदी हटवली जाईल अशी माहिती आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.